तुम्ही आता होममधील फॉन्टमध्ये कसं काम करायचं ते पाहिलेलं आहे, बरोबर. फॉन्टमधले फॉन्ट कसे वापरायचे, साईज कशी चेंज करायची, बोल्ड, इटॅलिक, सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट, कलर बदलणं, हायलाईट करणं, या सगळ्या कमांड्स आपल्या झालेल्या आहेत. होम मेनूमध्येच किंवा होम टॅबमध्येच पुढे पॅरेग्राफ नावाचा एक टॅब आहे. कुठला टॅब आहे? पॅरेग्राफ. आता या पॅरेग्राफमध्ये जेव्हा आपण एखादा कुठलाही पॅरेग्राफ करतो, पॅरेग्राफ टाईप करतो, त्यावेळेस त्या पॅरेग्राफवर काही फॉर्मॅटिंग करायचं असेल तर त्यावेळेस काय केलं जातं? हा पॅरेग्राफ मेनू वापरला जातो. त्याच्यामध्ये आपण प्रथम पाहूया बुलेट्स. कोणती कमांड? बुलेट्स. बुलेट्स म्हणजे काय, तर एखादी विशिष्ट लिस्ट तुम्हाला एखाद्या सिम्बॉलच्या मदतीने तयार करायची असेल तर त्याला काय म्हटलं जातं? बुलेट्स म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपल्याला काही शहरांची यादी तयार करायची, वरती हेडिंग काय दिलं आपण? सिटी. ठीक आहे. त्यानंतर मी तर खाली सिटींची नावं टाईप करून घेणार, बरोबर. ज्यावेळेस सिटींची नावं टाईप करणार आहे त्यावेळेस मला ती नावं अशी बुलेट्समध्ये आली पाहिजे, म्हणजे विशिष्ट सिम्बॉल त्या नावांच्या पुढे आला पाहिजे. तर त्यावेळेस कमांड वापरली जाते बुलेट्स. काय करायचं? सरळ बुलेट्सवरती क्लिक करा. बुलेट्सच्या आपण या ड्रॉप डाऊन लिस्टवर क्लिक केलं की उपलब्ध असणारे बुलेट्स तुम्हाला इथं दाखवले जाते. म्हणजे कुठल्या प्रकारचं बुलेट्स तुम्हाला हवं आहे, म्हणजेच कुठल्या प्रकारचा सिम्बॉल तुम्हाला हवा आहे, तुम्ही तो फक्त काय करायचं? सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करायचं म्हणजे त्याच्यावर माऊस पॉइंटर नाही तर माऊसचं बटन क्लिक करायचं. क्लिक केलं की ऑटोमॅटिक ते बुलेट तिथे येईल. आलं. त्यानंतर तुम्हाला जी काही नावं पाहिजे असतील शहरांची ती टाईप करून घ्या. उदाहरणार्थ पुणे. एंटर मारला, पुढचं बुलेट ऑटोमॅटिक येईल. एकदा आपण बुलेट सेट केलं की फक्त नावं टाईप करायची आणि एंटर मारायची. नावं टाईप करून तुम्ही एंटर मारला की ऑटोमॅटिक सगळी काय केली जाणार? लिस्ट त्या ठिकाणी तयार होणार. आपल्याला कुठल्याही प्रकारचे परत बुलेट्स देत बसावं लागत नाही. फक्त एकदा बुलेट सेट करा, एंटर की प्रेस करा, दुसरं बुलेट ऑटोमॅटिकली येत जातं. तुम्ही आता ही लिस्ट बनवली आणि नंतर तुम्हाला असं वाटलं की नाही, जरा मला थोडं वेगळ्या प्रकारचे बुलेट्स पाहिजे, तर काय करायचं? परत सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर परत बुलेट्समध्ये जा आणि तुम्हाला जे दुसरं बुलेट हवं असेल त्याच्यावर जाऊन फक्त क्लिक करा. सिलेक्ट केलेलं बुलेट काय झालं ते बदललं गेलं. अशा रीतीनं अगोदर दिलेलं बुलेट सुद्धा आपण काय करू शकतो? नंतर बदलू शकतो. हे झालं बुलेट्स तयार करणं किंवा बुलेट्सच्या मदतीनं एखादी लिस्ट आपण तयार करून घेणं. पण मला जर असं वाटलं की चला आता मला नंबरच्या लिस्टमध्ये पाहिजे, म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ आपण या ठिकाणी जो डाटा तयार करतोय हा डाटा मला कसा पाहिजे? 1, 2, 3, 4, 5 या सिक्वेन्सनी पाहिजे. त्यासाठी काय करायचं? तर या ठिकाणी नंबर्स म्हणून एक ऑप्शन आहे. कुठले ऑप्शन सर? नंबर्स. तर त्या नंबर्समध्ये जा. नंबर्सवरती क्लिक केलं म्हणजे नंबरिंगवरती क्लिक केलं की जसे बुलेटची लिस्ट आली होती सेम त्याच पद्धतीने तिथं तुम्हाला नंबरची लिस्ट दिसेल. त्यातला कुठल्या प्रकारचा नंबर तुम्हाला पाहिजे? 1, 2, 3, 4 हे सिक्वेन्स नाही पाहिजे का? 1, 2, 3 नंतर तुम्हाला कंस केलेले नंबर्स पाहिजे. इथं जी तुम्हाला नंबर स्टाईल हवी असेल ती नंबर स्टाईल फक्त काय करा? सिलेक्ट करा. ऑटोमॅटिक इथे नंबर्स येतील. इव्हन इफ तुम्ही कोल्हापूरच्या तिथे आता कर्सर घेतला आणि एंटर की प्रेस केली, ऑटोमॅटिक पुढचा 5वा नंबर येईल. 5वा नंबर आल्यानंतर तुम्हाला पुढे जे काय पाहिजे असेल ते तुम्ही नाव देऊ शकता. म्हणजे अशी नंबर देऊन जर लिस्ट तयार करायची असेल तर कोणती कमांड वापरायची? बुलेट्स अँड नंबरिंग. ओके. त्यानंतर त्याच्या पुढे मल्टी लेवल लिस्ट. कोणती कमांड आहे? मल्टी लेवल लिस्ट. मल्टी लेवल लिस्ट कधी वापरायची? जर तुम्हाला असं वाटलं की आता मला एक मेन टायटल, त्याच्यानंतर त्याचं सब टायटल, त्यानंतर त्याचं सब टायटल, अशा प्रकारची लिस्ट बनवायची. उदाहरणार्थ पुणेमध्ये असणारे तालुके त्यांच्यासाठी वेगळं टायटल, त्याच्यानंतर तालुक्यामध्ये असणारी गावं, त्या गावामध्ये असणाऱ्या वस्त्या किंवा वाड्या, अशा पद्धतीची लिस्ट बनवायची. म्हणजे पुणे काय झालं? मेन टायटल झालं. पुण्यामध्ये असणारे तालुके काय झाले? त्याचे सब टायटल झाले. सब टायटलच्या म्हणजे तालुक्यांच्या खाली परत ती गावं त्याची सब टायटल झाली. अशी लिस्ट तयार करायची असेल तर पूर्ण डाटा पहिला सिलेक्ट करा. मल्टी लेवल लिस्टमध्ये जा. इथे तुम्हाला कुठल्या प्रकारची मल्टी लेवल लिस्ट पाहिजे ती चूज करा. चूज केल्यानंतर आता पुणेच्या शेवटी कर्सर घ्या आणि एंटर की प्रेस करा. एंटर की प्रेस करताच तुम्हाला तिथे 2 आकडा आलेला दिसेल. तुम्ही लगेच टाईप करू नका. कीबोर्डवरची टॅब की प्रेस करा. कीबोर्डवरची काय करायची? फक्त टॅब की प्रेस करायची. ऑटोमॅटिकली ते कन्वर्ट होईल. आता ते 1 नंतर 2 नाही आला तर 2 कुठला गेला? मेन सिटीला गेला, बरोबर. मग इथे तुम्हाला पुण्यामध्ये असणारे तालुके लिहून घ्या. समजा पुण्यामध्ये असणारे 3 तालुके तुम्हाला लिहायचे. एंटर की प्रेस करा. ऑटोमॅटिक ए नंतर बी. तुम्हाला जे तालुके पाहिजे ते तालुक्यांचे नावं लिहा. झालं. आता सपोज मला खेडमधल्या काही गावांची नावं लिहायची. परत खेडच्या तिथे कर्सर घ्या. खेडच्या शेवटी एंटर की प्रेस करा. आता जो बी ऑप्शन आलाय त्याच्याऐवजी टाईप करताना काय करा? फक्त टॅब की प्रेस करा. ऑटोमॅटिक तो कन्वर्ट होईल आणि बी म्हणून तो शिरूरला देईल, बरोबर.
आणि मग इथं तुम्हाला जे नाव पाहिजे असेल ते नाव तुम्ही लिहू शकता. याचाच अर्थ काय, पुणेसाठी त्यांनी 1 अंक दिला, खेडसाठी A, B, शिरूरसाठी C, भोरसाठी. खेडमधली 2 गावं आपण लिहिली म्हणून त्यासाठी रोमन लिपीतलं आळंदी घेतलं, रोमन लिपीतलं चरोली घेतलं. बरोबर. म्हणजेच काय, तर रोमन आकड्यामध्ये त्यांनी गावांची नावं लिहिली, ABCDच्या याच्यामध्ये तालुक्यांची नावं लिहिली आणि 1, 2, 3 मध्ये मेन सिटीचे. म्हणजे एक मेन हेडिंग, त्याचं सब हेडिंग, त्याचं सब हेडिंग, अशा रीतीने आपल्याला काय करता येते, लिस्ट बनवता येते. त्यासाठी कमांड वापरायची मल्टी लेवल. समजलंय? त्यानंतर सपोज आपण एखादा पॅरेग्राफ टाईप केला. ठीक आहे, असं वाक्य मी या ठिकाणी टाईप केलंय. आता हे टाईप केलेलं वाक्य मला परत परत पाहिजे. काय पाहिजे मला? परत परत पाहिजे. काय करायचं, त्याला पूर्ण याला सिलेक्ट करा आणि ते कमांड वापरा कॉपी. कोणती कमांड वापरायची? कॉपी. पुढे पाहिजे तिथे कर्सर घ्या आणि ते फक्त म्हणा पेस्ट. पुढे पाहिजे तिथे कर्सर घेऊन काय म्हणायचं, फक्त पेस्ट. आपण जेवढ्या वेळा पेस्ट करू तेवढ्या वेळा तो पॅरेग्राफ परत परत येईल. आलं? हा लक्षात आहे. असा पॅरेग्राफ आपण काय केला, या ठिकाणी टाईप करून घेतला. आता मला या पॅरेग्राफच्या वरती काहीतरी हेडिंग द्यायचंय, तर काय करणार, तर बरोबर आपला माऊस पॉइंटर त्या पॅरेग्राफच्या सुरुवातीला घ्यायचा आणि एंटर की प्रेस करायची. एंटर की प्रेस केल्यामुळे तो पॅरेग्राफ थोडासा खाली सरकतो. नंतर तुम्ही माऊस पॉइंटरने बरोबर वरती क्लिक करा, तिथे कर्सर येईल. तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही काय करू शकता, इथे हेडिंग देऊ शकता. उदाहरणार्थ आपण इथे लिहिलं मल्टीटेक कॉम्प्युटर. आता हे जे मल्टीटेक कॉम्प्युटर लिहिलंय हे आपलं काय झालं, या पॅरेग्राफचं थोडक्यात हेडिंग झालं. बरोबर. त्याला आपण फॉन्टच्या मदतीनं फॉर्मॅटिंग करून घेतलं, आपल्याला कसं पाहिजे असेल त्या पद्धतीने. त्याचा फॉन्ट बदलला, साईज बदलली, कलर बदलला, बोल्ड केलं, ज्या काही गोष्टी आपल्याला पाहिजे असतील त्या सर्व करून घेतल्या. आता हे जे मल्टीटेक कॉम्प्युटर आपण लिहिलंय हे मला या पेजच्या बरोबर सेंटरला पाहिजे. कुठे पाहिजे? सेंटरला. त्याला सिलेक्ट करा आणि इथे काय करा, फक्त सेंटर अलाइनमेंट वापरा. वर्डमध्ये एकूण 4 अलाइनमेंट वापरल्या जातात. लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट आणि जस्टिफाय अलाइनमेंट. लेफ्ट अलाइनमेंटने सिलेक्ट केलेला टेक्स्ट लेफ्ट साईडला लावलं जातं, सेंटर अलाइनमेंटने सिलेक्ट केलेलं टेक्स्ट सेंटरला लावलं जातं, राईटनी उजव्या बाजूला लावलं जातं. हे पहा, आता समजा मल्टीटेक कॉम्प्युटर मला कुठे पाहिजे, पेजच्या बरोबर सेंटरला पाहिजे, तर तुम्ही इथं सेंटर अलाइनमेंटवर क्लिक करा, ते बरोबर पेजच्या सेंटरला. आलं लक्षात आहे? शक्यतो याचा डिफॉल्ट जेव्हा आपण पॅरेग्राफ टाईप करतो तेव्हा लेफ्ट अलाइनमेंट असतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जर कुठली अलाइनमेंट लावायची असेल तर आपण या अलाइनमेंट मध्ये जाऊन अलाइनमेंट चेंज करू शकतो. ठीक आहे. किंवा कधी कधी लिहिताना आपण असं लिहित असतो बा, युअर फेथफुल. ठीक आहे. आणि खाली आपलं नाव लिहितो. जेव्हा आपण असं लिहितो त्यावेळेस हे काय करतो, शक्यतो पेजच्या उजव्या बाजूला घेत असतो. मग तुम्ही त्याला सिलेक्ट करा आणि कुठली अलाइनमेंट वापरा, सरळ राईट अलाइनमेंट. राईट अलाइनमेंटवर क्लिक केलं की बरोबर ते पेजच्या उजव्या बाजूला जातं. ठीक आहे. आलं लक्षात? लेफ्ट अलाइनमेंटने पेजच्या डाव्या बाजूला जातं, सेंट्रल अलाइनमेंट बरोबर पेजच्या मध्यभागी येतं आणि राईट अलाइनमेंटने पेजच्या उजव्या बाजूला जातं. फक्त तुम्हाला काय उजव्या बाजूला घ्यायचंय, काय सेंटरला घ्यायचंय किंवा काय लेफ्टला घ्यायचंय ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्ही अलाइनमेंट वापरली की त्याप्रमाणे जी अलाइनमेंट वापरली असेल त्याप्रमाणे ते टेक्स्ट आपल्याला अलाइन करून दिलं जातं. त्यानंतर चौथी अलाइनमेंट राहिली आपली ती जस्टिफाय. सपोज आता या ठिकाणी तुम्ही हा पॅरेग्राफ सिलेक्ट केलाय, ह्या पॅरेग्राफ मध्ये नीट पहा, डाव्या बाजूने बरोबर टेक्स्ट एका खाली एक लावलेलं आहे, मात्र उजव्या बाजूने लावलेलं नाही. आपण पुस्तकामध्ये पाहतो किंवा पेपरमध्ये वाचतो की दोन्ही बाजूनी बरोबर एका खाली एक टेक्स्ट अलाइन केलेलं असतं. डाव्या बाजूनेही असतं आणि उजव्या बाजूनेही असतं. असं दोन्ही बाजूने जर टेक्स्ट आपल्याला व्यवस्थित अलाइन करायचं असेल तर तुम्ही तो पूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट करा आणि ते कमांड वापरायची जस्टिफाय. कोणती कमांड वापरायची? जस्टिफाय. बरोबर ते डाव्या बाजूनी एका खाली एक होईल, उजव्या बाजूनी एका खाली होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला जस्टिफाय करायचं असेल त्यावेळेस तुम्ही टाईप केलेल्या पॅरेग्राफ मध्ये एंटर मारून टाईप केलेला नसावा. जिथं तुम्ही एंटर मारता तिथं नवीन पॅरेग्राफ म्हणून कॉम्प्युटर जनरेट करतो, त्यामुळे ते जस्टिफाय होत नाही. तुम्ही सरळ टाईप करून घ्या टेक्स्ट
तुमची एक लाईन भरली की ऑटोमॅटिक कर्सर खाली येतो आणि तुमचा पॅरेग्राफ तयार होत असतो. अशाच पॅरेग्राफवरती फक्त जस्टिफाय अलाइनमेंट वापरली जाते. समजले या चारही अलाइनमेंट? लेफ्ट अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट आणि जस्टिफाय असे एकूण 4 अलाइनमेंट मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आहे. आता तुम्ही पॅरेग्राफ सिलेक्ट केला किंवा आता हा जो पॅरेग्राफ आहे, या पॅरेग्राफमध्ये काही लाईन आहेत, त्या लाईन मधलं अंतर तुम्हाला कमी जास्त करायचं. काय करायचंय? अंतर. तर तुम्ही तो पॅरेग्राफ सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पॅरेग्राफ सिलेक्ट झाला की या ठिकाणी लाईन स्पेसिंग म्हणून कमांड. लाईन स्पेसिंग वरती क्लिक केलं की तो विचारतो मला एकदा किती लाईन स्पेस हवं आहे. सिंगल लाईन स्पेस पाहिजे, 1.5 लाईन स्पेस पाहिजे, डबल पाहिजे, किती पाहिजे. जेवढा लाईन स्पेस तुम्हाला हवा असेल तेवढा तुम्ही इथे घ्या. उदाहरणार्थ दुप्पट पाहिजे असेल 2.0 वर क्लिक करा. तेव्हा लाईन मधलं काय झालं, अंतर लगेच वाढलं गेलं. शक्यतो लाईन स्पेस देताना किती असते? सिंगल असते. पण आपल्याला वाटलं की जर त्याच्यापेक्षा जास्त लाईन स्पेस हवी असेल तर तुम्ही मग या प्रकारे कमांड वापरून लाईन स्पेस कमी जास्त करू शकता. समजलं? लाईन स्पेसिंग. त्यानंतर आपल्याला बॉर्डर द्यायची असेल. आता आपला हा पॅरेग्राफ आहे. ह्या पॅरेग्राफ मध्ये मी वरती हेडिंग टाईप केले मल्टीटेक कम्प्युटर. त्या हेडिंगला मला बॉर्डर द्यायची. तर तुम्ही त्याला सिलेक्ट करा आणि ते बॉर्डर मध्ये जा. बॉर्डर मध्ये गेल्यानंतर तो विचारतो तुम्हाला कशा प्रकारची बॉर्डर हवी आहे. तुम्हाला चारही बाजूनी बॉर्डर हवी असेल तिथं सरळ मला आउटसाइड बॉर्डर. आउटसाइड बॉर्डर वरती क्लिक केलं की लगेच त्याच्यात चारही बाजूला बॉर्डर आहे खाली. आता ही बॉर्डर मला त्या बॉर्डर मध्ये काही रंग भरायचा आहे. तर तुम्ही बरोबर त्याला सिलेक्ट करा. बॉर्डरच्या शेजारी शेडिंग म्हणून कमांड आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ज्या रंगाची बॉर्डर पाहिजे असेल तो रंग तुम्ही इथे वापरू शकता. त्यावर क्लिक करताच त्या प्रकारचा रंग त्या बॉर्डर मध्ये काय केला जाईल, भरला जाईल. हा लक्षात. याने शेडिंग कलर देता येतो आणि याने बॉर्डर देता येतो. आता हे झालं आपण पूर्णपणे आपल्या टेक्स्टला बॉर्डर घेतली. मला जर पूर्ण पेजला बॉर्डर द्यायची असेल तर तुम्ही इथे बॉर्डर मध्ये जा आणि इथे कमांड वापरा बॉर्डर अँड शेडिंग. कोणती कमांड वापरायची? बॉर्डर अँड शेडिंग. बॉर्डर अँड शेडिंग मध्ये जा. इथे तुम्हाला पेज बॉर्डर म्हणून एक ऑप्शन दिसेल. त्या पेज बॉर्डर वरती क्लिक करा. तुम्हाला इथे स्टाईल विचारलंय. तुम्हाला बॉर्डर पेजला कशा प्रकारची हवी, जो प्रकार पाहिजे तो प्रकार निवडा आणि फक्त ओके म्हणा. पेजच्या चारही बाजूला तुम्हाला अशा रीतीने बॉर्डर आलेली दिसेल. ही झाली आपली स्ट्रोकची किंवा लाईनची बॉर्डर. पण मला वाटलं चित्राची बॉर्डर मला पूर्ण पेजला द्यायची आहे. तर परत बॉर्डर अँड शेडिंग मध्ये जा. बॉर्डर अँड शेडिंग मध्ये गेल्यानंतर पेज बॉर्डर वरती क्लिक करा. पेज बॉर्डर मध्ये इथे आर्ट म्हणून एक ऑप्शन असेल पहा. त्या आर्ट वर क्लिक करताच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची चित्र दिसतील. त्यातलं कुठल्या प्रकारचं चित्र तुम्हाला बॉर्डर साठी हवं आहे ते तुम्ही याच्यातनं वापरू शकता. इथं तुम्ही जे प्रकारचं चित्र वापरता बॉर्डर साठी त्या प्रकारची बॉर्डर ऑटोमॅटिकली काय केली जाते त्या ठिकाणी केली जाते. उदाहरणार्थ आपण ऍपलची बॉर्डर घेतली. ओके करा. आपल्या पेजच्या चारही बाजूला ऍपलची बॉर्डर घेतली. लक्षात आहे? समजलं? येईल करता? ठीक.